अजिबात बघितलं बघितलं का ह्यात म्हणलं कळत नाही निघून काय म्हणजे स्पेशल अक्कल माझ्या नवऱ्याला काही कळत नाही माझ्या नवऱ्याला अजिबात अक्कल नाही माझ्या नवरा म्हणजे नुसतं अरे मला देव माणूस म्हणायचं होतं दुसरंच काहीतरी म्हणलं रामकृष्ण हरी याचा जवळचा आधी परिचय झाल्यामुळे विठाला विठाला ऐका ना महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे असे तुकोबराच्या अभंगात सांगतात कर्तव्याचा विचार सांगतात ऐका जो जो जन्माला येतो त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं आहे का मग कोण कोण आलो देव आले जीव आला आणि संत आला देवाचं कर्तव्य काय जीवाचं कर्तव्य काय आणि संतांचं कर्तव्य काय ऐका देवाचं कर्तव्य सांगत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान परमात्म्याने विचार सांगितला ए अर्जुना बघ मी या भूतालावर आल्यानंतर माझं कर्तव्य काय आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ज्या ज्या वेळेस अर्जुना धर्माचा ऱ्हास होतो दुष्ट लोक वाढतात भक्ताचे पायापासून देवाचं कर्तव्य भक्ताचं संरक्षण दुष्टाचा संहार आणि धर्माची स्थापना देवाचं कर्तव्याचा विचार सोडून द्या दुसरा जीव अर्थात तुम्ही आणि या भूतालावर आलो तुमच्या आमच्या कर्तव्याचा विचार करण्याकरता हा सप्ताह आहे शिव महापुराण भागवत कथा रामायण हे तुमच्या आमच्या कर्तव्याचा विचार सांगण्याचं साधन आहे ऐका तुम्ही आणि कधी आपल्या कर्तव्याचा विचार केला नाही अरे आपण काय जन्माला आलो कशा करता आलो आल्यानंतर काय केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे कसं लोकांसोबत राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे ते खरं कर्तव्याचा विचार आज माणूस विसरून गेलेला आहे आणि त्या कर्तव्याचा विचार सांगण्याकरताच बाबांनी मला या ठिकाणी पाठवलेला आहे ऐका कर्तव्याचा विचार सांगत असताना खऱ्या अर्थानं तुमचं आमचं कर्तव्य महत्वाचं आहे माणसाचं कर्तव्य एकच आहे काय कर्तव्य तर जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं या संसार सागरातून सोडवण करून घेणं खऱ्या अर्थानं जीवाचं कर्तव्य आहे आणि याच्याकरता महाराजांचा उपदेश आहे आपणी जन्म मरणाच्या बंधनातून या संसार सागरातून तुमची आपली आपण सोडण करून घ्या खऱ्या अर्थानं बंधनाचं नाश करणं निवृत्त करणं बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकोनी अर्थात तुम्हा आम्हाला दुःख ह्याच्यामुळे आहे माझी वस्तू माझी नसताना माझं माझं म्हणणं खऱ्या